कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आजी 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 कुठे आहेत? लीला आजी 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 मी आले। हो कळलं मला तुझ्या आवाजावरनं, पण आजचा दिवस कसा गेला सांगशील की नाही? आजी खूप छान झालं। अरे वा. मला तुम्हाला सगळं सांगायचं मग सांग सांग सांग. नाही नाही इथे नाही, आपण आज जाऊया। आत कशाला? चला ना प्लीज प्लीज, चला 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 चला। बघितलं, आपल्या समोर बोलायचं नाही म्हणून आजीनं कशी आत घेऊन गेली ते। हो ना, नाही कसं आहे ना वहिनी, आजी आणि तिची एक टीम आहे ना म्हणून। एक दिवस रेस्टॉरंट मध्ये गेलीये तर एवढा तोरा दाखवते। विचार करा, रोज जायला लागली तर काय होईल। या घरात एवढं सगळं घडतंय आणि काय ग लक्ष्मीताई, तुमच्या त्या दुर्गा वहिनींना काही फरक पडतोय या सगळ्याचा? इथे घराची सगळी सत्ता त्या लीलाच्या हातात जाते आणि त्यांना काहीही पडलेली नाहीये त्याची। हा, लवकर या लवकर या, बसा 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 तू आधी बस, तू आधी बस। हा चला सांगा आता काय सांगणार होती? सगळं सविस्तर सांगायचं, मला सगळं ऐकायचंय। आजी मला पण तुम्हाला सगळं सांगायचंय। आजी आज ना मी खूप म्हणजे खूप खुश आहे। तुम्हाला माहितीये आज मी किती ऑर्डर्स घेतल्या, त्या सगळ्या न पाडता नीट सर्व केल्या, किती टेबल साफ केली, तुम्ही तो ओळखू पण शकणार नाही। अभिरामनं तुला ही सगळी कामं सांगितली करायला? मला वाटलं होतं तो तुला ऑफिसचं काही काम सांगेल। पण नाही ना आजी, त्यांनी ना मला आधी तरी युनिफॉर्म दिला हा, आणि त्याच्यावर आपल्या हॉटेलचा लोगो पण होता। तो घातल्यावर ना मला खरंच खूप छान वाटलं आजी। आणि खरं सांगू का, असं एका जागी बसून करायचं काम असतं ना तर मला बोरच झालं असतं। आणि तुम्हाला माहितीये, माझे बाबा ना मला नेहमी म्हणायचे की माणसाने ना असं झटून काम करायचं, म्हणजे समाधानही मिळतं, मन प्रसन्नही राहतं आणि रात्री छान झोपही लागते। आज तसं झालंय माझं। खूप दिवसांनंतर छान दमून मस्त झोप लागणार आहे मला। बापरे लीला, मी सांगू, मला तुझ्यावर खूप अभिमान वाटतोय। ते खरंच, माझ्या अभिरामनं ना कधी कामामध्ये नाती आणली नाही। अगदी लीला या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवल्या, पण त्याची तत्व जपणारी बायको त्याला मिळाली आहे। हे बघून खरंच खूप आनंद होतोय। खूप खुश आहे मी आज। लीला, तू म्हणजे ना माझ्या अभिरामच्या आयुष्यात आलेले खणखणीत नाणं आहेस। लीला थांब, तुला एजेंनी नक्की काय काम दिलंय? तुम्ही हे विचारायला थांबवलंय का मला? नाही, कसं आहे ना, मी दिवसभर खूप काम करून दमून आले, त्यामुळे आता कामाबद्दल परत इथे घरी काही बोलायची माझी अजिबात इच्छा नाही। नाही, तुमचं बरं आहे हो, तुम्हाला काय घरी बसून गप्पा मारणं हाच काय तो विरंगुळा ना। पण माझं असं नाहीये, मला खूप काम होतं, मी जाते जरा फ्रेश होते। थांब, आमचं बोलून झालं नाही अजून। आता अजून काय विचारायचंय? मला सांग, तू नक्की कुठे बसून काम करतेस? आणि एजंटने तुला पर्सनल केबिन दिलीये? केबिन केबिन वाटतं यांना। दहा बायदाचा खुराडा नाहीये काही, अशा छोट्याशा जागेत ना जीव घुसमटला असता माझा। अख्खा मजलाच दिलाय मला, इथपासनं तिथपर्यंत। वहिनी मजला? आणि तुझ्या हाताखालती किती माणसं आहेत? एक मिनिट, तुला कलिग्स म्हणायचंय का? अकरा 12 आणि 20 किती? 32। बरोबर, साधारण तेवढेच। बरं,
तुमचं झालंय का आता सगळं विचारून की अजून काही विचारायचंय? हे कसं आहे, बसून बसून तुम्हाला कंटाळा आला नसेल हो, पण काम करून करून मी खूप दमली. एक मिनिट, तू आज एकटी का आलीस? एजंट बरोबर का नाही आलीस? लक्ष्मी मॅडम, अहो आम्ही नवरा बायको असलो तरी सुद्धा कामात ना आम्ही एकदम प्रोफेशनल आहोत, व्हेरी प्रोफेशनल. माझं काम झालं होतं पण त्यांचं व्हायचं होतं ना. मग एजेस मला म्हणाले की उगाच तात्कळत बसू नकोस, घरी जा आणि आराम कर. खूपच काळजी हो त्यांना माझी. आणि नवऱ्याचा शब्द खाली तरी कसा पाडायचा ना, म्हणून. झालं, जाऊ आता. आणि हो, तुम्ही विचारलं नाहीये पण तरी सांगते, रात्री ना मी फक्त थोडासा वरण भातच जेवीना. त्याचं काय झालं ना, दुपारी एजेंनी आमच्या हॉटेलमध्ये हे स्पेशल आहे ते स्पेशल असं म्हणून इतकं काही खायला दिलंय मला, पोट अगदी भरलंय. मी पाणी आणतो. कालिंदीने पुन्हा काही गडबड तर केली नसेल ना, की यांना लीलाबद्दल काही बोलायचं असेल? दुर्गा मॅडम, सगळं ठीक आहे ना? ठीक आहे का तुम्ही मला सांगा. म्हणजे मी नाही समजलो. तुम्हाला कसं समजणार? कालिंदीताई तर मॅडम, अरे तुम्ही कालिंदी, बरं झालं तू आलीस, अगं तुलाच भेटायला आल्यात. हो, कारण त्या दिवशी तुम्ही आमच्याकडे नाही, बसा ना, बसा. आओ चहा. हा? नाही नको, थँक्यू, चहा नकोय मला, थँक्यू सो मच. ते हे नानकटाई चे ऑर्डर आहे ना आपल्याला. हो झालं ना, ज्या ऑर्डर सांगितल्या होत्या त्या सगळ्या पॅक करून ठेवलंय, झालं काम ते. आणि तसंही आता तुम्ही म्हणालात ना की ह्यानं माझ्याशी काहीतरी बोलायचंय म्हणून. हा. तर बायकांमध्ये तुम्ही बसणार आहात का बोलायला, सांगा. आलो. आपलंच नाणं खोट आहे. ही कालिंदी कधी काय करेल, कशी वागेल याचा काही नेम नाही. पण दुर्गा मॅडम ना नक्की काय बोलायचं असेल कालिंदीशी? आणि कालिंदी तर बँकेतून पैसे आणायला गेली होती ना. अरे मग घरी आल्यावर तिच्या हातात पर्स का नव्हती? हे काय चाललंय तुझं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.